माननीय अध्यक्ष महोदय, गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण पाहिलंय की या वर्षीचा हंगाम कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। हजारो लाखो हेक्टर जमीन ही पूर्णतः शेती उद्ध्वस्त झाली। दुष्काळ आहे, अवेळी पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी अधिवेशन सुरू असताना शासनाच्या निर्णयाकडे भरपूर देईल या निर्णय म्हणून पूर्णतः लक्ष लावून बसले। अध्यक्ष महोदय, खरं तर या सर्व प्रश्नांना घेऊन आज या सभागृहामध्ये चर्चेसाठी जरी अल्पकालीन चर्चा असली तरी सर्व मोठ्या प्रमाणात या सभागृहामध्ये चर्चा व्हावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी भूमिका आज या माध्यमातून मांडण्याची आवश्यकता। अध्यक्ष महोदय, दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, पीक विमा अशा सर्व संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार आणि सदनातील सदस्यांच्या या ठिकाणी निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता आहे। मला अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय, हे सरकार या सर्व संवेदनशीलपणे या सर्व परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्याच्या पदरात काही पाडेल, शपथ येईल अशी अपेक्षा आहे। अध्यक्ष महोदय, देशामध्ये सर्व राज्यामध्ये दुष्काळाच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने 2016 मध्ये एक दुष्काळ व्यवस्थापन संहिता आणली आणि या संहितेनुसार अध्यक्ष महोदय, या संहितेतील नमूद केलेल्या तरतुदीनुसार दुष्काळ घोषित करणं आणि त्या संदर्भात मदत करणं तरतुदी विहित केलेल्या आहेत, परंतु या तरतुदीनुसार कारवाई करणं हे राज्य सरकारला बंधनकारक असताना सुद्धा काही गफलती राज्य सरकारच्या झालेल्या आहेत, त्या नक्कीच निदर्शनास आणून देण्याची आवश्यकता। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे की 7 ऑक्टोबर 2017च्या शासन निर्णयानुसार दुष्काळ घोषित करण्यासाठी त्या खात्यात आपण माननीय मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री महोदय त्यावेळेस मुख्यमंत्री होते, कार्यपद्धती त्यावेळेस निश्चित केली गेली होती आणि 28 जून 2018ला सुद्धा शासन निर्णयानुसार कार्यपद्धतीमध्ये काही सुधारणा केली गेली। दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घेऊन आपण त्याचे मूल्यांकन करण्यासाठी पर्जन्यमानाशी निगडीत निर्देशांक असेल, वनस्पतीशी किंवा पिकाशी निगडीत निर्देशांक असेल, लागवडीखालील क्षेत्र आणि मृदा आर्द्रता जे आहे निर्देशांक ते सुद्धा आहे, जलविषयक निर्देशांक आहे, असे 5 निर्देशांक या ठिकाणी अध्यक्ष महोदय वापरले जातात आणि म्हणून रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर जे मार्फत निकषावर आधारित सॅटेलाइट मार्फत निकषाची आपण तपासणी करतो आणि 10% गावामध्ये रॅन्डम पद्धतीने पीक कापणीचा प्रयोग करतो। या संदर्भात अध्यक्ष महोदय, महसूल कृषी आयुक्ताकडून सुद्धा आपण शासनाकडे अहवाल सादर केला जातो। अध्यक्ष महोदय, राज्यात जून जुलै महिना हा पूर्णतः पावसाचा मोठा खंड पडलेला आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आणि त्यामुळे नद्या, नाले, विहिरी, तलाव सर्वतः कोरडे होते आणि जुलैपर्यंत कुठलाही हा मोठा खंड आपल्याला सगळ्यांना दिसला। राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी आम्ही 24 ऑगस्ट 2023 रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांना पत्र दिलं। त्यानंतर वेळोवेळी सरकारला जागे करण्यासाठी सुद्धा प्रेसच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती मांडली, परंतु या हे सरकारने त्याचं उत्तरही दिलं नाही। अनेक मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी, मला उपमुख्यमंत्र्यांचं एक पत्राचं उत्तर आलं तेवढं, पण बाकीच्या संदर्भात कुठलेही उत्तर आले नाही आणि त्या संदर्भात 24 ऑगस्ट 2023च्या हे सगळे पत्र दिल्यानंतर सुद्धा पत्रकार परिषदा घेऊन सुद्धा हे सरकार मला वाटतं की त्यावेळेस उत्तर देण्यासाठी तयार नव्हते, कारण पाडापोडीच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये त्यावेळेस सर्व हे सरकार व्यस्त होते। मला वाटतं 75% ज्यावेळेस कमी पाऊस पडतो आणि सरकारने ट्रिगर 1 मध्ये 194 तालुके
दाखवले असताना केवळ 40 तालुकेच आपण दुष्काळग्रस्त घोषित केलात. म्हणजे ट्रिगर 1 मध्ये 194 तालुके असताना आणि त्यावेळेस सरकारने केवळ हे 40 तालुके घोषित करत असताना MRSAC आणि महामदत या संगणक प्रणालीचा आधार घेतला. अध्यक्ष महोदय, आम्ही त्याला विरोध केला होता की MRSAC वर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्हाला राज्यातली वस्तुनिष्ठ परिस्थिती किंवा शेतकऱ्यातील डोळ्यातील अश्रू दिसत नाही का, अशी मागणी, अशी परिस्थिती आम्ही सरकारच्या निदर्शनास आणली. आणि या सरकारच्या निर्णयाविरुद्ध झोड उठवल्यानंतर मात्र त्यांनी 1021 मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केली. अध्यक्ष महोदय, या खात्याचे मदत पुनर्वसन मंत्री कदाचित आहेत, मला ते आहेत की नाही माहित नाही, आपल्याकडे उत्तर देणारा तुम्ही आहात. अध्यक्ष महोदय, ज्या वेळेस या निकषामध्ये अपुरा पाऊस पडतो, मोठा पावसामध्ये खंड पडतो, त्यावेळेस जर आपण उपसमितीची बैठक घेऊन हा प्रस्ताव केंद्राकडे गेला असता कर्नाटकाच्या धर्तीवर, तर आज राज्याला ही जे 1021 मंडळ दुष्काळ सदृश्य म्हणून दाखवावी लागली नसती. याला जो विलंब झाला आणि त्यातून केंद्राच्या मदतीशिवाय 40 तालुके सोडून 1021 मंडळात आज ती परिस्थिती निर्माण झाली. आपण म्हणाल की राज्याच्या तिजोरीतून आपण पैसे देतो, पण NDRFच्या निकषामध्ये हे सगळे बसवता आले असते, तुम्ही त्याला निधी उपलब्ध करून देता आला असता. केवळ तुम्ही GR काढत राहिलेत. पहिला GR काढला, त्यामध्ये आपण सांगितलं की या GR नुसार काही 24 तालुक्यामध्ये गंभीर परिस्थिती, 16 तालुक्यामध्ये मध्यम आणि एकूण 40 तालुक्यामध्ये. दुसरा GR आपण काढला, त्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आपण दाखवली आणि त्यामुळं हे दोनही GR केवळ, अध्यक्ष महोदय, या GRचा फायदा एक GR मध्ये 40 तालुके बसतील, पण दुसऱ्या GR नुसार ती जी मदत आहे दुष्काळ सदृश्याची तेवढीच मदत शेतकऱ्याला मिळणार आहे. नगदी रूपाने सरकारच्या तिजोरीतून पैसे द्यावं लागेल. ती घोषणा 1041 मंडळ जी आहेत ती सरकारने केली पाहिजेत, अशी मागणी सुद्धा सरकारकडे आमची असणार आहे. अध्यक्ष महोदय, विशेषतः या ठिकाणी सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की 30 ऑक्टोबर 2023 ला 40 तालुक्याचा आपण GR काढून घोषणा केली. 9 नोव्हेंबरला 23 रोजी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. 10 नोव्हेंबरला 1021 मंडळाच्या आपण दुष्काळ सदृश्य परिस्थितीची घोषणा केली. खर तर हे आम्ही वारंवार आवाज उठवला महाराष्ट्रामध्ये, म्हणून या सरकारला जाग आली आणि दुष्काळाची घोषणा केल्यानंतर या संपूर्ण आमच्या दबावामुळे दुष्काळाची घोषणा केल्यानंतर अध्यक्ष महोदय NDRF मधून मदत मागण्यासाठी शासनाने 2690 कोटीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. परंतु जर तुम्ही ऑगस्ट मध्येच अर्ली ड्रॉट जाहीर केला असता तर राज्यात कर्नाटकाप्रमाणे दुष्काळ जाहीर करायसाठी आपल्याला दुष्काळ जाहीर करता आला असता आणि या प्रश्नाकडे ह्या सरकारने गांभीर्याने घेतलं नाही, हे निश्चितपणे इथे नमूद करावं असं वाटतं या ठिकाणी. अध्यक्ष महोदय, खरं तर हे जर करण्याची आवश्यकता होती असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आणि जर सरकारने वेळोवेळी पाळले असते तर आज या आणि मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक वेळीच घेतली असती तर या सर्व पैसा केंद्राकडून दुष्काळ जाहीर करण्यासाठी निश्चित उपयोगी पडला असता. अध्यक्ष महोदय, म्हणून पहिले सरकारने 40 तालुके घेतलेत आणि नंतर 8 सवलती दिल्या. त्यानंतर पुन्हा अंमलबजावणी त्याची सुरू झाली नाही, कारण नंतर पुन्हा घाईघाईने जे मंडळ घोषित केलेत त्यांच्यासाठी तातूरमातूर एक GR काढला. या राज्यामध्ये खर तर आज इतकी अवस्था वाईट आहे की अध्यक्ष महोदय की आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की राज्यातील सत्ताधारी पक्षाचे 40 तालुक्यामध्ये 35 तालुके हे सत्ताधारी पक्षांचे आहेत आणि त्यातले 29 तालुके हे मंत्र्यांचे आहेत. आणि तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही तोंड पाहून दुष्काळ या राज्यामध्ये पहिल्यांदा होता अध्यक्ष महोदय. म्हणजे मंत्र्यांचं किंवा सत्ताधारी आमदारांचं तोंड पाहून दुष्काळ होतो. बाकीच्या लोकांनी प्रचंड वाईट अवस्था असताना, दुष्काळाची परिस्थिती असताना अध्यक्ष महोदय सरकारने त्याकडे लक्ष दिलं नाही आणि म्हणून आज बहुतांशी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडून त्या सरकार दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना या सरकारला या टंचाईच्या वेदना सुद्धा सरकार या शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत. अध्यक्ष महोदय, मराठवाड्यात, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता
आणि चारा छावण्या उभ्या कराव्या लागतील अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झाली आहे. आणि म्हणून बैल गेला आणि झोपा गेला, वेळ मारून गेली अशी परिस्थिती या सरकारची झाली. अध्यक्ष महोदय, या दिरंगाईवर सरकारने आता प्रचार, निवडणुका, प्रसिद्धी, टेंडर, कंत्राट यातून बाहेर पडून मला वाटते शेतकऱ्यांना मदत करावी अशी माझी शेतकऱ्यांना या ठिकाणी अध्यक्ष महोदय मागणी आहे. टंचाईचा प्रश्न आहेच. या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये 6 विभागातील धरणातील पाणी आजच्या घडीला 65% आलं असून मागील वर्षाच्या तुलनेत 20% पाणी कमी आहे. अध्यक्ष महोदय, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात आज घडीला 37.63 इतका पाणी साठा आहे आणि मराठवाड्यातील गतवर्षी पाणी साठा हा मराठवाड्यातला आजचा 37% आणि मागील वर्षी 87.31% पाणी साठा होता. अमरावती विभागामध्ये 75.62%, नागपूर विभागात 71%, नाशिक 70%. ही परिस्थिती राज्यातील आहे. अध्यक्ष महोदय, म्हणून पिण्याच्या पाण्याची भयावह परिस्थिती नोव्हेंबर अखेर 10 जिल्ह्यातील 355 गावं आणि 959 वाड्यामध्ये 377 टँकर लावण्याची पाळी यावेळेस आपल्या सगळ्यांच्या पुढे आली. अध्यक्ष महोदय, खरं तर एकूण परिस्थिती पाहता या पाणी टंचाईचा आणि चाऱ्याचा विषय आता गंभीर होत चालला आहे आणि ही परिस्थिती महाराष्ट्रापुढे निर्माण झालेली आहे. त्यावर विचार करायला सरकारला वेळ आहे की नाही हा खरा प्रश्न पडतोय. अध्यक्ष महोदय, ही सगळ्या परिस्थितीमध्ये दुष्काळाने होरपळून निघलाय. अवकाळी परिस्थितीमध्ये शेतकरी आणि गारपिटीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय आणि पीक विमा कंपन्या या सरकारने पीक विमा कंपन्यांचा लाड पुरवण्यासाठी सरकारचं धोरण हे निश्चितपणे शेतकऱ्याला संकटात टाकणार आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. अध्यक्ष महोदय, सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे या संपूर्ण पीक विमा कंपनीला फायदा होईल आणि शेतकरी भरडला जाईल. अध्यक्ष महोदय, सरकार पीक विमा हप्त्यापोटी साधारणतः 8,000 कोटी रुपये अध्यक्ष महोदय या पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत आणि या मुजोर कंपन्या सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर शेतकऱ्यांना खरं तर उद्ध्वस्त करण्याचं काम करतायत आणि म्हणून मुजोर कंपन्यांना सत्ताधाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांचा संरक्षण आहे का? या कंपन्या एवढ्या मुजोरपणे वागतायत? शेतकऱ्यांशी उद्धट बोलतात, शेतकऱ्यांना सांगतात की तुमचा अधिकार नाही, तुम्ही आमच्याशी बोलू शकत नाही, आम्ही सरकार आम्हाला सांगेल त्यावेळेस आम्ही करू. यांचे खालचे जिल्ह्यातील कर्मचारी शेतकऱ्यांना वाटेल त्या पद्धतीने बोलत असतात. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून केवळ पीक विमा कंपन्यांना मदत करण्यासाठी सरकार काम करताय का? 8,000 कोटी रुपये केंद्र आणि राज्याचे या पीक विमा कंपन्यांकडे गेले. अध्यक्ष महोदय, ही सगळी परिस्थिती पाहताना यवतमाळ जिल्ह्यातील यावली नावाचं गाव आहे, हा शेतकरी आहे मेडसिंग राठोड. या शेतकऱ्यांचे 3 लाखाचं नुकसान अध्यक्ष महोदय झालं. 3 लाखाचं नुकसान झाल्यानंतर अध्यक्ष महोदय या पीक विमा कंपनीने या शेतकऱ्याला 3 रुपयाचा विमा दिला. अध्यक्ष महोदय, हे रेकॉर्डवर, हे बघा, 3 रुपयाचा विमा. आणि अध्यक्ष महोदय त्यानंतर त्या गावामध्ये संतापाची लाट. हे शेत निधीकाडचं शेत होतं. अध्यक्ष महोदय, आणि यांनी 3 रुपये दिल्यानंतर अध्यक्ष महोदय या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांचे अधिकारी, उपविभाग अधिकारी यासोबत त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांनी सांगितलं, त्यांना ही परिस्थिती सांगितली. अध्यक्ष महोदय, पण या अधिकाऱ्यांनी भेटून सांगितलं आम्ही जास्तीत जास्त फार तर 1,000 रुपयापर्यंत देऊ शकतो. त्या पीक विमा कंपन्यांनी सांगितलं. म्हणजे पहिल्यांदा 3 रुपये दिलेत. अध्यक्ष महोदय, खरं तर पालकमंत्री इथे आहेत, तुम्ही निर्देश दिल्यानंतर सुद्धा त्यांनी ते मानलं नाहीत पीक विमा कंपन्यांनी आणि तुमचा आदेश सुद्धा त्यांनी धुडकावला. या एवढा लाड पीक विमा कंपन्यांचा करतोय आपण? कोणाला हिस्सा गेलेला आहे या पीक विमा कंपन्यातून? कुणाला? माझं भाषण होऊ द्या, मग तुमच्या उत्तरात खुलासा करा. नाही, माझं भाषण पूर्ण झाल्यावर, माझे विचार मांडल्यावर तुम्ही असं बोलू शकता. अध्यक्ष महोदय, मला त्यांनी उत्तर द्यायचं आहे मंत्र्यांनी.
मंत्र्यांनी उत्तर द्यायचं असते. त्यांनी काय असेल चुकीचं त्यांचं- तर ते उत्तरामध्ये खोडून काढा. त्यांनी मी शेतकऱ्याच्या नावासह सांगितलंय. नाही अध्यक्ष तुम्ही- महोदय, या ठिकाणी आपल्याला माहित असेल विरोधी पक्षनेते तुम्हाला ते सहकार्य करण्याच्या भूमिकेतून बोलले. तुम्ही त्यांचं अध्यक्ष नाव महोदय, घेतलं. राठोड नावाचा दुसरा शेतकरी आहे, यांच्या बोल ना. समाजाचा शेतकरी. मी नाव नाही घेतलं. पालकमंत्री म्हणून हा, बोला, मी बोला, नाव नाही बोला, घेतलं. बोला. तुमचं नाव नाही घेतलं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी एक सेकंड रेकॉर्डवर चुकीचं राहू नये अध्यक्ष महोदय. म्हणून अध्यक्ष महोदय 3 रुपयात संबंधित शेतकऱ्याला एका पिकाचं उडदचं 3 रुपये दिले, परंतु त्याला 1000 रुपये त्याच्या खात्यामध्ये त्या शेतकऱ्याच्या सरकारने पीक विमा दिलेला आहे अध्यक्ष महोदय. काय हे चुकीचं सांगताय? हे असा माईक बंद विरोधी करून पक्षनेते बोलू बोला शकत नाही. बोला बोला नाही, हे चुकीचं आहे. बोला. ही पद्धत अध्यक्ष महोदय. चला तुम्ही बसा आता, त्यांना बोलू द्या. त्यांना डिस्टर्ब करू नका. बोलू द्या त्यांना. बोलू द्या. अरे त्यांना डिस्टर्ब नका करू. बोलू द्या. बसा. अरे तुम्हाला काय माहित, या मेट सिंग नावाचा पोरगा, या शेतकऱ्याचा पोरगा ऍडमिट होता. 3 लाखाचं नुकसान झालं शेतीचे पूर्ण. 3 रुपयाचा विमा पाहिल्यानंतर त्या पोराचा जीव गेला, दवाखान्यात तो गेला. शेतकऱ्याचं पोरगा मेला आणि तुम्ही वरून तोंड करून वरत बोलताय. 2 रुपयाचा, 3 रुपयाचा विमा, 5 रुपयाचा विमा, 52 रुपयाचा विमा, 45 रुपये हे पीक विमा देत आहे. गंमत चालवली काय शेतकऱ्याची की थट्टा करताय? थोडी तरी सरकार म्हणून काय वाटते की नाही तुम्हाला? आणि वरून बोलताय तुम्ही. अध्यक्ष महोदय, राठोड, हे खरं सांगतो तुम्हाला, हे एकतर गंमत अशी जी राठोड नावाचा एक शेतकरी 52 रुपयाचा पीक विमा मिळाला म्हणून 52 रुपयाचा पीक विमा मिळाला म्हणून पोलिसांच्याकडे संरक्षण मागितलं. एवढे पैसे आता मी सांभाळू कसे? याला मला संरक्षणात द्या. माझे पैसे 52 रुपये पीक विमा मला मिळेल तर माझ्या घरावर डाका पडेल, चोरून घेऊन जातील. एवढी रक्कम सांभाळायची कशी? अरे काय थट्टा चालली आहे सरकारची, किती टिंगलटवाळी चालली आहे सरकारची. सरकार म्हणून 52 रुपयाचा देत आहे. तुम्ही घोषित केला होता 1000 रुपयाच्या कमी मिळणार नाही, कुठलीही मदत 1000 रुपयाच्या कमी मिळणार नाही. मिळाले की नाही सांगा तुम्ही याचं उत्तर. जर नाही दिलं असेल 52 रुपयाचा पुरावा मी देतो. आणि जर दिले असतील 45 रुपये, 52 रुपये, 35 रुपये, 2 रुपये, 3 रुपये, आणि हे जे सगळं चाललंय, काय गंमत चालली आहे का शेतकऱ्यांची? थट्टा करताय महाराष्ट्रातल्या बळीराजांची. पूर्णतः उद्ध्वस्त होत असताना तुम्हाला थोडी याची कल्पना येत नाही. हे निश्चितपणे या ठिकाणी अध्यक्ष महोदय खेदानं सांगावं लागतं. खरं तर या कंपन्यांमध्ये काय काय अध्यक्ष महोदय झालं, खुली तर चर्चा आहे. सरकारला कंपन्यांच्याकडून वाटा मिळालेला, कोण कोण वाटेकरी आहेत त्यातले, किती टक्क्याचे वाटेकरी कोण आहेत हे सरकारनं सांगितलं पाहिजे ना. एवढी मुजोरी करतात पीक विमा कंपन्या, शेतकऱ्याशी उद्धटपणे बोलतात. तुम्ही आमच्या मालक नाही. काय करणार शेतकरी? द्राक्षाच्या बागामध्ये मी बघायला गेलो. त्या बघत असताना त्या शेतकऱ्यांनी जी व्यथा सांगितली, बांधावर यायला तयार नाही. पैसे दिल्याशिवाय, पैसे घेतल्याशिवाय तो पीक विम्याचा अधिकारी बांधावर पाय ठेवत नाही. हे कशाचं लक्षण आहे? कशासाठी 1 रुपया पीक विमा काढला? 1 रुपया कायचं काढला? 1 रुपयात पीक विमा. 8000 रुपये, कोटी रुपये पीक विमा कंपन्याला दिले. एका जिल्ह्याला पीक विमा मिळाला म्हणजे महाराष्ट्राला मिळाला. एवढं आहे का? मराठवाड्यातल्या सर्वात जास्त पीक विमा एका जिल्ह्याला. ते तिथे पेरलं नाही पेरलं, तिथे कुठे दिलं. मग महाराष्ट्र कुठे? तुमच्या लेखी. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला काय मिळत नाही? हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील येनक येथे 5 सप्टेंबर 2023 रोजी मुजोर सर्वेक्षक अभिषेक पतंगे यांनी शेतकरी राजेश गारघाटे यांच्या शेतातील नुकसानीचे संरक्षण करण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी एफिडेव्हिट करून अधिकाऱ्यांना दिलं. 1000 रुपयाची मागणी केली. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचा तो अधिकारी आहे. 1000 रुपयाची मागणी केली आणि तरच त्याला तुम्हाला पीक विमा देतो म्हणून सांगितलं. हे 25% पीक विमा अग्रिमचा गाजावाजा सरकारने केला, परंतु प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना मदत पोहोचली
हा सुद्धा एक संशोधनाचा विषय अध्यक्ष महोदय. आणि या ठिकाणी मला निश्चितपणे दुःख वाटते सगळ्या परिस्थितीचा की शेतकरी मरत असताना त्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचं काम या विमा कंपन्या आणि जर तुम्ही तुमचं सरकार म्हणून करत असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे. हे फार व्यथा शेतकऱ्यांच्या तुम्ही समजून घेत नाही याचा त्याचा अर्थ होतो अध्यक्ष महोदय. हे खरं पाहिजे तर अवयव विकायला शेतकरी काढतो. अवयव विकायला दर ठरवतो किडनीचे, दर ठरवतो त्याच्या अवयवाचे आणि हे सगळं करण्यासाठी मंत्रालयामध्ये मागणी करायला जातो की आम्हाला विक्रीची परवानगी द्या म्हणून. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतकऱ्यांनी अवयव विकायला काढल्याची परिस्थिती आतापर्यंत नाही अध्यक्ष म्हणून. हे पहिल्यांदा या ठिकाणी घडत आहे. आणि म्हणून या सरकारनं पीक विमा कंपन्यांचे पैसे द्यावेत आणि या बळीराजाला काय लुटून खावं काय आणि कोणती पापं आहेत सरकारची अशी परिस्थिती या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय आज आलेली आहे. या पीक विमा कंपन्यांचे सरकार एवढे लाड का करतंय? पीक विमा कंपन्यांना साठे लोटे कोणाकोणाचे आहेत, पाणी कुठं मुरतंय हे सुद्धा या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याला विनंती आहे या निमित्तानं की आज पीक विमा कंपन्यांचं जेवढे पैसे दिलेत त्यातील केवळ तुम्ही मंजूर केलेला प्रीमियम हा 1968 की 70 कोटी आहे 8,000 मधून, म्हणजे 6,000 कोटी रुपयाचा पीक विमा कंपन्यांना फायदा होणार आहे. 25% परतावा शेतकऱ्याला मिळेल. 1 रुपयाने विमा काढला, 1 रुपयाने विमा पीक विमा शेतकऱ्याचा उतरवला, मग हे पैसे राज्याच्या तिजोरीतून गेलेत. हे पैसे काय तुमच्या कष्टाचे आहेत काय, तुमच्या घामाचे आहेत काय? हे राज्यातील लोकांचे पैसे नाहीत. हे पीक विमा कंपन्याला फायदा पोहोचवण्यासाठी कुणाचे पैसे आहेत? पाठ थोपटत असताना 1 रुपयामध्ये विमा काढायची आणि त्यांच्या तोंडाला पानं पुसायचा, ही पद्धत कुठली आहे याचं उत्तर सुद्धा अध्यक्ष महोदय मिळाला पाहिजे अशी माझी सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय. म्हणून मी आपल्या मार्फतीनं या पीक विमा कंपन्यांकडून जे शेतकऱ्याची फसवणूक होत आहे त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी अध्यक्ष महोदय मी करतो आहे. आता आपल्याला माहित आहे की या सर्व परिस्थितीमध्ये अवकाळी पावसाने तर कहर केला. जे काही पीक हातात तोंडात आलं होतं ते हाता पिकात आलेलं पीक त्यामध्ये धान आहे, टरबूज आहे, हरभरा, मिरची, संत्रा, पेरू, मोसंबी हे सर्व पिकं, द्राक्ष, लिंबू, सोयाबीन हे सर्व पिकं अध्यक्ष महोदय पूर्णतः या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष महोदय. अवकाळी पावसामुळे साधारणतः 6,35,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अध्यक्ष महोदय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1,27,000 हेक्टर, हिंगोलीमध्ये 80,000, जालना 77,000, बुलढाणा 64,000, संभाजीनगर 46,000, नाशिक 34,000, सोलापूर 30,000, सांगली 17,000, नगर 16,000, चंद्रपूर 14,000 आणि पुणे 12,000 हेक्टर हे क्षेत्र बाधित झालं आहे. अजूनही सरकारचे पंचनामे पूर्ण झाले नाहीत. पंचनामे करायच्या सूचना सरकारने दिल्या. सरकारला काय अधिकारी ऐकत नाही? इतके दिवस झाले अवकाळी पाऊस समून वारपुटीवर करायला पाहिजेत. तातडीनं पंचनामे होण्याची आवश्यकता होती. पंचनामे करताना दिरंगाई का होते? सरकार सांगताय पंचनामे सुरू केले, सांगितले, आदेश दिलेत, पण अधिकारी यांचा ऐकत नाही अशी परिस्थिती आहे अध्यक्ष महोदय. आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी तर आपला या सगळ्याला वैतागून मी सांगितलं अवयव विकण्यासाठी काढलेत तरी या सरकारला काही लाज वाटत नाही अशी परिस्थिती या राज्यामध्ये आज निर्माण झाली अध्यक्ष महोदय. मी आपल्याला विनंती करतोय आपल्या माध्यमातून ही जी काही तुटपुंजी मदत JR कडून आम्ही सरकारने घोषित केली त्यामध्ये नक्कीच वाढ करतील अशी अपेक्षा अध्यक्ष महोदय. राज्य शासनाकडून सरसकट हेक्टरी किमान 50,000 रुपये आणि बागायती क्षेत्रासाठी 1 लाख रुपये तात्काळ मदत देण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जालना, बुलढाणा या ठिकाणी मी प्रत्यक्ष जाऊन आलो. तेथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्ही पाहून आलो अध्यक्ष महोदय. आम्हाला त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आता मदत जर मिळाली नाही तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. हे शेतकरी त्या ठिकाणी आपण आपले दुःख व्यक्त करताना अध्यक्ष महोदय दिसले. शेतकरी बांधवाच्या या सरकार विरोधी धोरणाचा खरं तर आपण जे हृदय हेलावून टाकणारी परिस्थिती त्या शेतकऱ्यांची मला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिसली. शेतकरी बांधवाच्या संदर्भातला
या सरकारचं बेगडी प्रेम आता जनतेने पाहिलं आहे. त्यामुळे सुशासनाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारला आता नक्कीच यापासून धडा घ्यावा अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. खरं तर पंचनामे तात्काळ केले पाहिजेत आणि पंचनाम्याच्या नावाखाली शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचं काम आपण करू नये अशी सुद्धा विनंती मी आपल्यासाठी करतोय अध्यक्ष महोदय. म्हणजे आजची स्थिती अध्यक्ष महोदय असे म्हणतात, जमीन जल चुकी है, एक शायर म्हणतो जमीन जल चुकी है, आसमान बाकी है, सूखे कुएं में तुम्हारा इम्तिहान बाकी है, वो जो खेतों की मेड़ों पर उदास बैठे हैं उनकी आंखों में अब तक ईमान बाकी है, बादलों बरस जाना समय पर, इस बार किसी का मकान गिरवी तो किसी का लगान बाकी है. ही परिस्थिती राज्यातील शेतकऱ्यांची अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या सरकारची मदत करण्याची भावना एक उदाहरण म्हणून पुणे जिल्ह्यातील परिस्थिती सांगतो अध्यक्ष महोदय. पुणे जिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेत आणि 19,000 दादा आपल्या जिल्ह्यातील 19,000 शेतकऱ्यासाठी फक्त 11 कोटीची मागणी आपल्या अधिकाऱ्यांनी यासाठी केली. म्हणजे मला सांगा अध्यक्ष महोदय की खुद्द उपमुख्यमंत्री महोदयांच्या जिल्ह्यात पंचनामे पूर्ण झाल्यानंतर 11 कोटीची मागणी, प्रचंड नुकसान त्या जिल्ह्यातील झालेलं असताना 11 कोटीची मागणी अधिकाऱ्यांनी केली. आपण त्या जिल्ह्यातल्या कृषी मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री या देखील आपण फार जागृत आहात. तसंही आपण नेहमी मोठ्या लोकांवर तोंडसूक आपण घेतच असता, पण इथे जर जरा तोंडसूक घेतलं असतं तर ही मदत पुन्हा वाढवून मिळाली असती असं मला वाटतं. दादा, खरं तर तुमच्या जिल्ह्यात पंचनामे होऊन जर ही इतकी तुटपुंजी मदत मिळत असेल तर या शेतकऱ्यांच्या व्यथा हा शेतकरी कुठे मांडेल हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या पुढे आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे की आज अवकाळी परिस्थिती, अवयव विक्रीची परिस्थिती या शेतकऱ्यावर का अवकाळीमध्ये आली याचाही विचार सरकारने करावा अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी ह्या सगळी परिस्थिती कारणीभूत झाली म्हणून राज्य हे आता शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं हब झाले अशी परिस्थिती झाली अध्यक्ष महोदय. मराठवाड्यात गेल्या काही वर्षामध्ये 10,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अध्यक्ष महोदय. या ताज्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये 80% शेतकऱ्यांचे शेतमजुराचे दरमहा कौटुंबिक उत्पन्न 10,000 रुपयापेक्षा कमी आहे. ही मराठवाड्यातील स्थिती आहे अध्यक्ष महोदय. देशातील जवळपास 37% शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यातील म्हणजे 37% शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे महाराष्ट्रामध्ये होतात. ही एक अत्यंत लाजिरवाणी आणि खेदाची गोष्ट अध्यक्ष महोदय. 1 जुलै 2022 ते 31 जुलै 2023 या 11 महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यात सुमारे 3,000 शेतकऱ्यांनी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष महोदय. या सरकारच्या काळात 1 जानेवारी 2023 ते नोव्हेंबर 2023 अखेरपर्यंत 1500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासकीय माहिती अध्यक्ष महोदय आमच्याकडे उपलब्ध आहे. महाराष्ट्रात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतोय. रोज 7 शेतकरी जर आत्महत्या करत असेल तर मराठवाड्यातील 3 शेतकरी दररोज आत्महत्या करतांचा आकडा नक्कीच दुःखदायक आहे. यामध्ये कृषी मंत्री बीड यांच्या जिल्ह्याचा सुद्धा नक्कीच मोठा यामध्ये सर्वाधिक आत्महत्या होताना दिसत आहेत अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याला विनंती आहे आपल्या मार्फतीनं की सगळी परिस्थिती थांबवायची असेल तर या सगळ्या परिस्थितीमध्ये जे निर्णय शासनाचे आहेत, जे निर्णय घेतलेत अत्यंत चुकीचे निर्णय अध्यक्ष महोदय घेतले. म्हणजे कांदा निर्यात बंदीचा फटका बसला, कांदा उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला. धान उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही तांदळावर 20% निर्यात लावली त्यामुळे तो शेतकरी उद्ध्वस्त झाला. आणि संत्र्यावर तर आजची परिस्थिती अशी झाली बंदीच घातली. बांगलादेशात जात होता तिथे बंदी आली, त्या सरकारने तिकडे बंदी घातली त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी सुद्धा आता उद्ध्वस्त झाला अध्यक्ष महोदय. सुमारे 1.5 लाख हेक्टरवर संत्रा लागवड होते अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये आणि 5 लाख टन संत्र्याचं उत्पादन होत आहे. विदर्भात संत्र्याखाली 1 लाख हेक्टर साधारणतः क्षेत्र आहे. आयात शुल्कात वाढ हा बांगलादेश सरकारचा जरी निर्णय असला तरी हे सांगून सरकारने जबाबदारी झटकू नये अशी माझी सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय. मी यासाठी म्हणतोय कारण तुम्ही जबाबदारी झटकाल तर हा माणूस पुढे जाईल. या माणसाचं काय होईल, या उत्पादकांचं काय होईल. त्यापूर्वी केंद्र सरकारकडून आपण यावर मार्ग काढावा. आणि विदर्भातून मोठ्या प्रमाणात दुसरी गोष्ट तांदळाची निर्यात विदर्भातून मोठ्या प्रमाणात होते. यावर्षी केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचा निर्यात शुल्क आकारलं जात नव्हतं यापूर्वी, पण आज मात्र
20% निर्यात शुल्क या तांदळावर आकारलं जात आहे अध्यक्ष महोदय. हे सरकारचं अत्यंत चुकीचं केंद्र सरकारचं धोरण आहे आणि या संपूर्णामुळे हे संपूर्ण शेतकऱ्यांना संकटात टाकणारं हा निर्णय आहे अध्यक्ष महोदय. माझी विनंती आहे सरकारला या निमित्तानं की आपण यावर संत्रा उत्पादक असेल किंवा तांदूळ उत्पादक असेल, विदर्भातील 1,500वर ज्या राईस मिल आज काम करतायत, इथे साधारणतः 50 ते 60,000 मजूर काम करतायत आणि या सर्व मजुरांना सुद्धा धान भरडाई करावी लागते. धान भरडाईच्या काम आहे. या संपूर्ण रोजगारावर सुद्धा यामुळे अवकाळा आल्याची परिस्थिती अध्यक्ष महोदय दिसते आहे. यातूनही तांदळाची निर्यात थांबल्यामुळे राईस मिलचे तब्बल 200 कोटी रुपयाचे नुकसान राईस मिल धारकांचे झाले आहेत अध्यक्ष महोदय. ऑगस्ट महिन्यामध्ये देवेंद्रजी आपण फडणवीस साहेब यांनी केंद्र सरकारला 2 लाख मेट्रिक टन कांदा 2,410 रुपये प्रति मेट्रिक टन प्रमाणे खरेदी करायसाठी त्यावेळेस परवानगी आणली. किती कांदा खरेदी झाला कुठेही माहित नाही. आज पुन्हा पावसाळी कांदा आला, इथे निर्यात बंदी आणली. आज सुरू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली, पण सर्व शेतकरी ज्यांना जो दर मिळते आहे 8 दिवसापूर्वी 4,000 रुपयाचा दर आज मात्र 1,000 रुपयावर आला, 1,200 रुपयावर आला. ही शेतकऱ्यांची लूट या संदर्भात होताना दिसते अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याला कांदा खरेदी ही फसवी घोषणा होती आणि या संदर्भात सुद्धा आजही शेतकरी संकटात आहे. मला वाटतं तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा आंदोलन सुरू आहे अध्यक्ष महोदय. काय या सर्वावर परिस्थितीवर सांगितलं, छाती टोकून घेतली, पाठ दबळून घेतली, बडवून घेतली आणि सांगितलं आम्ही हमी भावाचं गाजर दिलं अध्यक्ष महोदय. काय हमी भावाचा गाजर होता? 1.5 पट आम्ही उत्पन्नाला भाव देऊ. खरंच राज्यातील शेतीमालाला 1.5 पट भाव मिळतोय? कुठल्या मालाला मिळतोय? सोयाबीनला मिळतोय का? कापसाला मिळतोय का? कुठल्या वस्तूला शेतकऱ्याच्या उत्पादनाला 1.5 पट भाव मिळतोय? आज सोयाबीन 4,200 रुपयाला विकला जात आहे, 4,600 रुपये हमी भाव. कापूस 5200 रुपयाला विकला जात आहे अध्यक्ष महोदय, 5,800 रुपये हमी भाव असताना. हे सर्व परिस्थिती का निर्माण झाली? आज कापूस तर हातातून गेलाय, उरल्या सुरल्या कापसाला भाव नाही. सीसीआय ची खरेदी अगदी तोटक मध्ये सुरू आहे. सीसीआय पूर्णतः कापसाला खरेदी, ज्यावेळेस सीसीआय कडून कापसाला पूर्ण कापूस खरेदी जात होता, आज जवळपास 63% जिनिंग प्रेसिंग बंद पडले आहेत राज्यातील. कापूस परिस्थितीची अत्यंत वाईट अवस्था अध्यक्ष महोदय. म्हणून यामध्ये सरकारने एमएसपीच्या संदर्भामध्ये जे आपण सांगितलं, प्रत्यक्ष 3,900 रुपये जो आता भिजलेला काही सोयाबीन आहे त्याला मिळते. कापसाला स्थिती अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपण मागच्या वेळेस पाठवलं होतं, मी सांगितलं की ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी आपण, मला वाटतं पुन्हा एकदा दादा जाऊन आले, आपले उपमुख्यमंत्री जाऊन आले, जाऊन येऊन उपयोग काय? कांदा एवढा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे, तुम्ही तोडगा काढायसाठी गेलात, आज तिथे आंदोलन सुरू आहे आणि त्यावर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल अशी आम्हाला अपेक्षा अध्यक्ष महोदय. निघावा आणि शेतकरी माझा तो सुखी व्हावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, खरं तर कुणाला कमी दाखवण्यासाठी मी बोलत नाही अध्यक्ष महोदय, परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे अध्यक्ष महोदय. शेतकरी कुठेही बसा, काही करा, पण सर्वजण मिळून शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. सध्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली अध्यक्ष महोदय. तुम्ही सगळ्यांनी सांभाळली, तुम्ही सांभाळलात. तुम्ही इकडे बसला होतात काही का? ठीक आहे सर, तुम्ही तिकडे गेलात, पण आपल्या सर्वांची भावना आणि भूमिका ही नक्कीच यांना न्याय देण्याची असली पाहिजे. शेतकऱ्यांच्या वेदना सरकारला जर समजत नसेल, दोन्ही बाजूला बसून तो आपण इकडे बसूनही वेदना समजून घेत होतात, पण तिकडे बसून जर वेदना समजून घेत नसाल तर हे राज्याचं दुर्दैव आहे असं मी म्हणेल. धरणे कोरडी पडले आहेत अध्यक्ष महोदय. द्राक्ष, सोयाबीन, कापूस, हरभरा, ज्वारी अशी अनेक पिकं वाया गेलीत. फळबागाचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे. शेतकऱ्याचं हृदय पिळून निघालं आहे. पालकमंत्र्यांनी नुकता या सर्वाची परिस्थितीची जर वेळीच पाहणी केली असती, वेळीच उपाययोजना केली असती तर आज ही शेतकऱ्यावर परिस्थिती आली नसती अध्यक्ष महोदय. पण दुर्दैवानं इथे पालकमंत्र्यांना सुद्धा अनेक जिल्ह्यात जायला वेळ मिळत नाही, ती परिस्थिती बघायला वेळ मिळत नाही. धानाच्या कळपा पूर्णतः भिजून गेल्यात, त्याला कोंब आली आणि धान उत्पादकांचं सुद्धा 40% नुकसान झालं. त्यांना मातीमोल दराने
ते भाव त्याला मागणी होत आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये संकटात सापडलेला शेतकरी होरपळत असताना तुम्ही नियम निकष आणि जार अशी भाषा करत असता. आम्ही हे केलं तिप्पट दिलं, दिले कुठे? पैसे अजूनही मिळाले नाही. मागच्या वर्षीचे आपल्याला अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही. मागच्या वर्षीचे शेतकरी सन्मान योजनेचे पैसे अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. तुम्ही प्रमाणपत्र वाटला, जळगावच्या शेतकऱ्यांचे मी 50 प्रमाणपत्र दाखवेल. काय सांगितलं? छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे पैशाचे, महात्मा ज्योतिबा फुलेचे प्रमाणपत्र दिले. तू शेतकरी पालकमंत्र्यांनी वाटले की शेतकरी राजा तू कर्जातून मुक्त झालास. ते प्रमाणपत्र मिळालं अध्यक्ष महोदय. या प्रमाणपत्राची कॉपी माझ्याकडे आहे, त्यांनी दिलेल्या पत्राची कॉपी माझ्याकडे अध्यक्ष महोदय. पण त्यांचं कर्ज अजूनही मुख्यमंत्री महोदय झालं, माफ केलं गेलं नाही. कशाला ऊर ठोकून घेताय, ऊर बदलून घेताय? कशाला पाठ थोपटून घेताय फुकटाची? देणं होत नसेल तर कशाला बोलायचं? केवळ घोषणा घोषणा घोषणा. घोषणाच्या पलीकडे त्या शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नसेल तर तुमच्याकडे शेतकरी कोणत्या दिशेने बघणार आहे, कोणत्या विचाराने बघणार आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आली अध्यक्ष महोदय. म्हणून हा शेतकरी होरपळत असताना तुम्ही निकष सांगू नका, मोठमोठे जी आर सांगू नका. कोणासाठी जी आर करताय? हे जी आर दोनही काढलेत. एक दुष्काळ सदृश्य परिस्थिती, काय मिळणार आहे याच्यात? तुम्ही म्हणता आम्ही बघतोय, तुम्ही घोषणा कराल, तुम्ही उत्तर द्याल याचं की ज्या पद्धतीनं 40 तालुक्यांना जी काही मदत मिळणार आहे ती तर तोटकी आहेच, पण 1021 की 40 जे काही मंडळ आहेत त्यांना किती मदत देणार आहेत हे सुद्धा आम्ही बघणार आहोत की तुम्ही देणार. पहिल्यांदा तर सरकारने हात वर केले, केंद्र सरकार देणार नाही, त्यामुळे आमच्याकडे पैसा नाही. आज राज्य पूर्णतः उद्ध्वस्त झालंय. 7,000 कोटीचं कर्ज, 7 लाख कोटीचं कर्ज आलंय. पगारांचे कर पैसे नाहीत. ठीक आहे, तुम्ही द्याल, घोषित कराल, पण ते सरकार म्हणून तुम्ही घोषित करत असताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत. अशा प्रकारची आमच्या अध्यक्ष महोदय मागणी आहे. तुमच्या चुकीच्या धोरणामुळे आज शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागत आहे. तरी तुम्ही देखील उजळ मात्याने फिरताय. उरली सुरली थोडी शिल्लक असेल तर शेतकऱ्याला लवकरात लवकर का शिल्लक असेल तर थोडासा उजळ मात्याने फिरताय. थोडाशी लाज लज्जा म्हणून मी म्हणालो नाही, कारण वारंवार करणं उचित नाही, पण तुम्ही शेतकऱ्यासाठी ठोस मदत जाहीर करावी. कांदा, धान, संत्रा याची निर्यात बंदी उठवावी. कापूस, सोयाबीनला हमी भावापेक्षा अधिक दराने भाव द्यावा. इथेनॉलवरची बंदी, दुधाचे दर पाडणे, बोगस बियाण्याकडे दुर्लक्ष करणे, अशा शेतकरी धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागलाय. आसमानी संकटाबरोबर सुलतानी संकट सुद्धा आज महाराष्ट्रावर शेतकऱ्यावर घोंगावते अध्यक्ष महोदय. म्हणून आमची मागणी आहे, आजच्या या चर्चेनुसार महाराष्ट्रातील शेतकरी तुमच्याकडे डोळे लावून बघतोय. आमच्या बळीराजा बघतोय की आमच्या पदरात काही मिळेल, या संकटातून आम्हाला मुक्ती मिळेल, अशी जी त्यांची आशा आहे. म्हणून पिकाच्या वर्गवारीनुसार मागणी क्रमांक 1, पिकाच्या वर्गवारीनुसार आपण मदत जाहीर करावी. सरसकट दुष्काळ जाहीर करावा. बागायतीसाठी 1 लाख रुपये प्रति हेक्टर मदत करावी आणि जिरायतीसाठी 50,000 रुपये आणि सर्व पिकासाठी पीक विमा संपूर्ण दिला गेला पाहिजेत. त्यानंतर सुद्धा वीज बिल सुद्धा पूर्णतः माफ केले गेले पाहिजेत. तुम्ही पीक कर्जाचं पुनर्गठन करताय, ते बिनव्याजी असावं. त्यानंतर बँका व्याज आकारते, ते सुद्धा बिनव्याजी असावं, अशी आमची मागणी आहे. या संपूर्ण परिस्थितीमध्ये खर तर आज राज्यातील शेतकऱ्याला जगवायचं असेल तर सरकारने बाकी कामं बाजूला करा, विकासाची कामं बाजूला करा, मोठमोठे टेंडर काढून कमिशनखोरी बंद करा, पण शेतकऱ्याला मात्र कर्जातून मुक्त करा. तर हा शेतकरी आता आत्महत्येपासून वाचेल, नाहीतर हा शेतकरी बळीराजा गेला शिल्लक राहणार नाही. ही मागणी मी सरकारकडे करतोय आणि त्वरित या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घोषणा करावी, या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करतो अध्यक्ष महोदय. आणि आपण मला आसमानी संकटाबरोबर तुमच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी आत्महत्या करतोय. शेतकरी आत्महत्येचं पाप तुमच्या माथी पडलेलं आहे. त्यातून मुक्ती मिळवायची असेल तर या उपाययोजना घोषित कराव्यात आणि मदत द्यावी, अशी विनंती करतो आणि थांबतो अध्यक्ष महोदय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे